तेज तुमचं मनापासून स्वागत. थँक्यू. आता मी बोलताना जसं म्हणालो यापूर्वी निर्माता म्हणून मराठीमध्ये तुम्ही आलेले आहातच आणि मनामध्ये कधीपासून होतच की अभिनेता म्हणून सुद्धा यावं. मागच्या वेळेला एकदा बोलताना सुद्धा तुम्ही तसं म्हणाला होता आणि आता फायनली लय भारी मधून माऊली म्हणून पदार्पण करताना मराठीमध्ये पहिल्यांदा अभिनेता म्हणून सगळे आम्ही तुम्हाला बघणार आहोत. मनामध्ये आत्ता काय भावना आहे? मी पाठीमागे बसून विचार करत होतो की स्टेजवर गेल्यानंतर मी काय बोलेन, कुठला विषय कधी सुरू करावा. त्यावेळेसही काही सुचत नव्हतं, आत्ताही काही सुचत नाही आहे. हा माझा पहिला चित्रपट आहे. मी एक नवीन ॲक्टर आहे, म्हणून आपल्या सर्वांचा आशीर्वाद हे मागायला आलो आहे, आपल्या सर्वांचं प्रेम मागायला आलो आहे. ह्या चित्रपटाची सुरुवात झाली जेव्हा जीतू, शालिनीताई, अमय म्हणाले की आपण भेटूया, एक चित्रपट डिस्कस करायचा आहे. चित्रपट जेव्हा डिस्कस झाला, जेव्हा मला स्टोरी नरेट केली, तेव्हा मला सांगण्यात आलं की ही स्टोरी माझे जे मित्र आहेत, माझा पहिला चित्रपट जो 50 कोटीला गाठला तो दिला, नंतर पहिला चित्रपट जो 100 कोटीला गाठला तो दिला. ॲज अ प्रोड्युसर ते त्यात होते. त्यांनी त्या चित्रपटाची स्टोरीसुद्धा लिहिली होती आणि मला अत्यंत अभिमान आहे की त्यांनी ह्या चित्रपटाची सुद्धा स्टोरी लिहिली आहे. माझे मित्र साजिद नदियाडवाला मला सांगितलं की निशिकांत कामत हे चित्रपट डिरेक्ट करतील. प्रत्येक ॲक्टरची, प्रत्येक नटाची एक विशलिस्ट असते की ह्या लोकांबरोबर मला काम करायचं आहे आणि माझं सौभाग्य आहे की निशिकांत कामतबरोबर मला काम करण्याची संधी मिळाली. रितेश शाह यांनी स्क्रीन प्ले लिहिला. बरेचसे टेक्निशियन संजय मेमाने असतील जुळत गेले. एका न्यूकमरला ह्याच्यापेक्षा जास्त मोठी गोष्ट कुठलीच असू शकत नाही. नाही, पहिल्यांदा म्हणून न्यूकमर, दुसऱ्यांदा नाही असं ते न्यूकमर. कारण भाषा जरी जुनी असली तरी चित्रपटात नवीन भाषा आहे माझ्यासाठी. मराठी म्हणून मराठी चित्रपटात काम करणं आज मला वाटतं की माझ्या पहिल्या हिंदी चित्रपटात जेव्हा मी काम केलं त्याच्यापेक्षा जास्त आनंद मला आज झाला आहे. मी मराठी असून एका मराठी चित्रपटात काम करतो आहे. विषय निघाला, पाठीमागं बसून मी ऐकत होतो. सर्वजण आठवण काढत होते, बोलत होते. या चित्रपटात माझं नाव माऊली आहे. माऊली म्हणजे आई. तर आईचा आशीर्वाद हा नेहमी माझ्याबरोबर असतो आणि आहे. माझ्या वडिलांना अत्यंत आनंद झाला होता जेव्हा त्यांनी माझा चित्रपट पाहिला होता. म्हणून आज माझ्या पहिल्या मराठी चित्रपटाच्या वेळेस ते जरी नसतील तरीसुद्धा रितेश विलासराव देशमुख ही माझी ओळख आहे आणि आजही ते माझ्यासोबत आहेत आणि या चित्रपटात आहेत. त्याचा मला अत्यंत आनंद आहे. गणेश मास्तर आज इथं आहेत, त्यांच्यावर मी बरंच काम केलं आहे. म्हणजे सगळेच इथं शरद आहेत, तन्वी मॅम आहेत, राधिका, अदिती, मला वाटलं सगळ्यांची ज्यांची नावं मी विसरलो आहे माफ करा. आणि ह्या चित्रपटाचे अजून एक हिरो अजय अतुल यांचं म्युझिक. ह्यांनी नटरंग या म्युझिकचा मी फार मोठा फॅन आहे. माझी ओळख नसताना सुद्धा मी करण जोहरला भेटलो त्यावेळेस मी त्यांना सांगितलं होतं की ही म्युझिक ऐका आणि त्यानंतर अग्निपथ हा चित्रपट त्यांनी केला. त्यांचा मोठेपणा होता की एका अवॉर्ड फंक्शनमध्ये त्यांनी माझं नावही घेतलं. त्यावेळेस मला वाटायचं की ऋतिक तर त्यांच्या गाण्यावर नाचतोय, मला कधी संधी मिळेल. आज ही संधी मिळाली, त्याच्याबद्दल धन्यवाद. प्रोमो चालू असताना मी पाठीमागं होतो म्हणून तुमचे रिॲक्शन्स पाहू शकलो नाही. तर आता नंतर बघतो काय होतं आपल्याला.